त्र्यंबकेश्वर शहरातील मेंदूड परिसरामध्ये शुक्रवारी रात्री 8 ते 8:15च्या दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एका खासगी घराचे पत्रे उडून रस्त्यावर पडल्यानं 3 भाविक जखमी झालेत. त्यापैकी एका 20 वर्षीय युवकाची प्रकृती गंभीर असून त्याला पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार सारडा यांच्या घराचे पत्रे जोरदार वाऱ्यामुळे उडून रस्त्यावर पडले. त्याचवेळी त्या ठिकाणाहून 8 भाविकांचा समूह जात असताना ही दुर्घटना घडली. या घटनेमध्ये अमित सुभाष आडे वय वर्ष 20 राहणार जोडमोहा तालुका कळंब जिल्हा यवतमाळ हे गंभीर जखमी झालेत. घटनेनंतर स्थानिक नागरिक सुयोग वाडेकर आणि कौस्तुभ देशपांडे यांनी तत्परता दाखवत जखमी अमित आढे यांना दुचाकीवरून त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं. त्या ठिकाणी डॉक्टर वर्षा वरपे, डॉक्टर श्वेता रणदिवे आणि सहाय्यक धीरज गायकवाड यांनी तातडीनं प्राथमिक उपचार केले. पुढील प्रकृती स्थिर झाल्यानंतर पुढील विशेष उपचारांसाठी त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी जखमींना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे स्वतः उपचार आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्याचबरोबर जिल्हा शल्य चिकित्सक आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता हे देखील उपचारांवर वैयक्तिकरित्या लक्ष ठेवून असल्याची माहिती प्रशासनाकडून कळते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ यांच्याबरोबर मी वनाली गर्के, त्र्यंबकेश्वर, नाशिक.